नमस्कार मंडळी. मुंबईचं गावरान तडका या यूट्यूब चॅनलमध्ये मी निशा रमेश रोकडे तुमचं स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला माझ्या आईने बनवलेलं चिकनचं गावरान पद्धतीचं कालवणाचा पदार्थ दाखवत आहे. चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. मी ते अर्धा किलो चिकन स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे. आळणी करायसाठी आपण आता एक कांदा चिरून घेतलेला आहे. पातेलं पण तापलेलं आहे. पातेल्यात एक पळी तेल घालून कांदा घालून हळद मीठ लावून चिकन आळणी करायला टाकलेलं आहे. चिकन शिजते तोपर्यंत आपण कांदा भाजून घेऊया. चिकन शिजताना आपण त्याच्यावर पाणी ठेवलेलं ते आता पातेल्यात ओतूया आपण त्या कालवणात आणि मस्त असं चमच्याने फिरवून घेऊया. तोपर्यंत आपला मसाला भाजूया. कांदा असा चांगला भाजत आहे. त्यानंतर आपण मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत. थोडंसं तेल घातलं त्याच्यात वरखाली केलं आपण. त्यानंतर ते काढून घेतलं आहे. त्याला थंड होण्यासाठी एका ताटात काढून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्याला तोच तवा गॅसवरती ठेवून चांगले असे खरपूस फुटाणे भाजून घ्यायचे आहेत. त्याच ताटामध्ये साईडला काढून ठेवायचे आहेत. पुन्हा आपल्याला तवा ठेवायचा आहे. त्याच्यात एक पळी तेल घालून गरम मसाला धणे आणि सुकं खोबरं असं भाजून घ्यायचं आहे. आणि पुन्हा जो काढून ठेवलेला साईडला मसाला तो एकत्र करून पुन्हा एकदा गॅसवरती हलवून घ्यायचं आहे. त्याच्यात कोथिंबीर अद्रक आणि लसूण हे सगळं एकत्र मिश्रण करून मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आपल्याला. इकडे आपलं आळणी पण मस्त शिजलेले याला आपल्याला एका पातेल्यात काढून घ्यायचं आहे दुसऱ्या. आणि तेच पातेलं पुन्हा गॅसवरती ठेवून 2 पळी तेल घालून जे वाटण आपण तयार केलं तर ते तेलात चांगल्या पद्धतीने भाजून घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं हळद मीठ घालायचं आहे आणि चांगल्या पद्धतीने हलवून घ्यायचं. आणि जे आळणी शिजलेले जे पाणी आहे चिकन ते त्याच्यात हळूहळू करून त्या मसाल्यामध्ये ओतायचं आहे आणि एकदा चांगलं उकळी येऊ द्यायची. आणि त्याच्यात थोडीशी कोथिंबीर घालायची. खमंग आईने केलेलं असं कालवण मी बनवून सादर केलेलं आहे. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. असं भाजून गावरान पद्धतीचं कालवण मी तुमच्यापर्यंत घेऊन आले. जर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं तर मी रोज तुमच्यापुढे एक नवीन रेसिपी घेऊन येईन. माझा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद.